श्री गणेशाय नमः। नमस्कार मित्रो, स्वागत आहे आमच्या आध्यात्मिक ज्ञान या धार्मिक यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये श्रीमद भागवत गीतेचा 9वा अध्याय बघणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रहो, 8व्या अध्यायामध्ये भगवंतांनी अर्जुनाला सर्व काळी समबुद्धी रूप योगाने युक्त होऊन माझ्या प्राप्तीसाठी साधन करणारा हो, असे भगवंतांनी अर्जुनाला सांगितले। भगवान श्रीकृष्ण म्हणाले, दोष दृष्टीरहित अशा तुला हे अतिशय गोपनीय विज्ञानासहित ज्ञान पुन्हा नीटपणे सांगतो। ते जाणल्याने तू दुःखरूप संसारापासून मुक्त होशील। हे पार्थ, विज्ञानासहित ज्ञान सर्व विद्यांचा राजा, सर्व गोष्टीचा राजा, अतिशय पवित्र, अतिशय उत्तम, प्रत्यक्ष फळ देणारे, धर्मयुक्त, साधन करण्यास फार सोपे आणि अविनाशी आहे। पार्थ, यावर सांगितलेल्या धर्मावर श्रद्धा नसलेले पुरुष मला प्राप्त न होता मृत्यूरूप संसार चक्रात फिरत राहतात। पार्थ, जसे पाण्याने बर्फ परिपूर्ण भरलेले असते, तसे मी निराकार परमात्म्याने हे सर्व जग पूर्ण व्यापलेले आहे। तसेच सर्व भूते माझ्यामध्ये संकल्पाच्या आधारावर राहिलेली आहेत, पण वास्तविक मी त्यांच्यामध्ये राहिलेलो नाही। पार्थ, ती सर्व भूते माझ्या ठिकाणी राहिलेली नाहीत, परंतु ईश्वरी शक्ती पहा की भूतांना उत्पन्न करणारा व त्याचे धारण पोषण करणारा असूनही माझा आत्मा वास्तविक भूताच्या ठिकाणी राहिलेला नाही। पार्थ, जसा आकाशापासून उत्पन्न होऊन सर्वत्र फिरणारा महान वायू आकाशातच राहतो, त्याचप्रमाणे माझ्या संकल्पाने उत्पन्न झाल्यामुळे सर्व भूते माझ्यात राहतात। पार्थ, आपल्या मायेचा अंगीकार करून प्रकृतीच्या ताब्यात असल्यामुळे पराधीन झालेल्या या सर्व भूत समुदायाला मी वारंवार त्याच्या कर्मानुसार उत्पन्न करतो। पार्थ, कल्पाच्या शेवटी सर्व भूते माझ्या प्रकृतीत विलीन होतात आणि कल्पाच्या आरंभी मी त्यांना पुन्हा उत्पन्न करतो। पार्थ, कर्मात आसक्ती नसलेल्या उदासीनाप्रमाणे, म्हणजे ज्याची सर्व कर्मे कर्तृत्वाचा अभिमान सोडून आपोआप केवळ सत्ता मात्रे करून होतात, त्याला उदासीन म्हणतात। अशा असलेल्या मज परमात्म्याला ती कार्य बंधनकारक होत नाहीत। पार्थ, माझ्या परम भावाला न जाणणारे मूर्ख लोक मनुष्य शरीर धारण करणाऱ्या मला सर्व भूताचा महान ईश्वराला तुच्छ समजतात। आपल्या योगमायेने आशांच्या उद्धारासाठी मनुष्य रूपात वावरणाऱ्या मला परमेश्वराला सामान्य मनुष्य समजतात। ज्यांची आशा व्यर्थ, कर्म निरर्थक आणि ज्ञान फुकट असे विक्षिप्त चित्त असलेले अज्ञानी लोक राक्षसी, आसुरी आणि मोहिनी प्रकृतीचाच आश्रय करून राहतात। पार्थ, दैवी प्रकृतीचा आश्रय घेतलेले मला सर्व भूताचे सनातन कारण आणि अविनाशी अक्षर स्वरूप जाणून अनन्य चित्ताने युक्त होऊन मला निरंतर भजतात। ते दृढ निश्चयी भक्त निरंतर माझ्या नामाचे व गुणाचे कीर्तन करीत नेहमी माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करीत असतात। तसेच वारंवार मला प्रणाम करीत नेहमी माझ्या ध्यानात मग्न होऊन अनन्य भावाने माझी उपासना करीत असतात। दुसरे काही ज्ञानयोगी मज निर्गुण निराकार ब्रह्म्याची ज्ञानयज्ञाने अभेद भावाने पूजा करीत ही माझी उपासना करतात आणि दुसरे काही अनेक रूपांनी असलेले मज विराट स्वरूप परमेश्वराची नाना प्रकारची उपासना करतात। हे पार्थ, श्रोत यज्ञ मी आहे, स्मार्त यज्ञ मी आहे, पितृयज्ञ मी आहे, वनस्पती व अन्य औषधी मी आहे, अग्नी मी आहे, हवनाची क्रिया मी आहे, या जगाला धारण करणारा व कर्मफल देणारा मी आहे। माता पिता आजोबा जाणण्याजोगा पवित्र ओंकार, तसेच ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेदही मीच आहे। प्राप्त होण्याजोगे परमधान भरण पोषण करणारा, सर्वांचा स्वामी, शुभाशुभ पाहणारा, सर्वांचे निवासस्थान, शरण जाण्याजोगा, प्रत्युपकाराची इच्छा न करता हित करणारा, सर्वांच्या उत्पत्ती प्रलयाचे कारण, स्थितीला आधार
आणि अविनाशी कारणही मीच आहे. पार्थ, मीच सूर्याच्या रूपाने उष्णता देतो, पाणी आकर्षून घेतो व त्याचा वर्षाव करतो. अर्जुना, मीच अमृत आणि मीच मृत्यू आहे. सत्व असतही मीच आहे. तिन्ही वेदात सांगितलेले सकाम कर्म करणारे, सोमरस पिणारे, पापमुक्त म्हणजे स्वर्गप्राप्तीला प्रतिबंधक असणाऱ्या देवस्वरूप पापापासून मुक्त होणे, जे लोक माझी यज्ञांनी पूजा करून स्वर्गप्राप्तीची इच्छा करतात, ते पुरुष आपल्या पुण्याईचे फळ असणाऱ्या स्वर्गलोकाला जाऊन स्वर्गात देवाचे भोग भोगतात. पार्थ, ते त्या विशाल स्वर्गलोकात उपभोग घेऊन पुण्याई संपल्यावर मृत्यूलोकात येतात. अशा रीतीने स्वर्गप्राप्तीचे साधन असणाऱ्या तिन्ही वेदात सांगितलेल्या सकाम कर्माचे अनुष्ठान करून भोगाची इच्छा करणारे पुरुष वारंवार ये जा करीत असतात. अर्थात पुण्याच्या जोरावर स्वर्गात जातात आणि पुण्य संपल्यावर मृत्यूलोकात येतात. पार्थ, जे अनन्य प्रेमी भक्त मज परमेश्वराला निरंतर चिंतन करीत निष्काम भावनेने बसतात, त्या नित्य माझे चिंतन करणाऱ्या माणसाचा योगक्षेम म्हणजे अप्राप्त वस्तूची प्राप्ती आणि प्राप्त झालेल्या वस्तूचे रक्षण मी स्वतः करतो, त्यांना प्राप्त करून देतो. हे पार्थ, जे सकाम भक्त श्रद्धेने दुसऱ्या देवाची पूजा करतात, तेही माझीच पूजा करतात, परंतु त्यांची ते पूजा अज्ञानपूर्वक असते, कारण सर्व यज्ञाचा भोक्ता आणि स्वामीही मीच आहे. पण ते मला परमेश्वराला तत्वतः जाणत नाही, म्हणून पुनर्जन्माला प्राप्त होतात. देवाची पूजा करणारे देवाला जाऊन मिळतात, पित्तराची पूजा करणारे पित्तरांना जाऊन मिळतात, भूताची पूजा करणारे भूतांना जाऊन मिळतात आणि माझी पूजा करणारे भक्त मलाच येऊन मिळतात. त्यामुळे माझ्या भक्तांना पुनर्जन्म नाही. पार्थ, जो कोणी भक्त मला प्रेमाने पान, फूल, फळ, पाणी इत्यादी अर्पण करतो, त्या शुद्ध बुद्धीच्या प्रेमी भक्ताने प्रेमाने अर्पण केलेले पान, फल, फूल इत्यादी संपूर्ण रूपाने प्रगट होऊन मोठ्या प्रीतीने खातो. म्हणून पार्थ, तू जे कर्म करतोस, जे खातोस, जे हवन करतोस, जे दान देतोस आणि जे तप करतोस, ते सर्व मला अर्पण कर. अशा रीतीने सर्व कर्म मला भगवंताला अर्पण होतात. अशा संन्यास योगाने युक्त चित्त असलेला तू शुभाशुभ फलस्वरूप कर्मबंधनातून मुक्त होशील आणि मला येऊन मिळशील. पार्थ, मी सर्व प्राणी मात्रात समभावाने व्यापून राहिलो आहे. मला कोणी प्रिय नाही व कोणी अप्रियही नाही, परंतु मला जे भक्त प्रेमाने बसतात ते माझ्यात राहतात आणि मीही त्यांच्यात प्रत्यक्ष प्रगट असतो. पार्थ, जर एखाद्या अत्यंत दुर्वर्तनीसुद्धा अनन्य भावाने माझा भक्त होऊन मला भजेल, तर तो सज्जनच, कारण तो निश्चयी असतो. अर्थात त्याने ईश्वर भजनासारखे दुसरे काहीही नाही असा पूर्ण निश्चय केलेला असतो. तो तात्काळ धर्मात्मा होतो आणि नेहमी टिकणाऱ्या परमशांतीला प्राप्त होतो. हे अर्जुना, तू हे पक्के सत्य लक्षात ठेव की माझा भक्त नाश पावत नाही. हे अर्जुना, स्त्रिया, वैश्य, शत्रू तसेच पापयोनी अर्थात चांडाळ कोणीही असो, ते सुद्धा मला शरण आले असता परमगतीला प्राप्त होतात. मग पुण्यशील ब्राह्मण तसेच राजश्री भक्तलोक मला शरण येऊन परमगतीला प्राप्त होतात. हे काय सांगायला पाहिजे, म्हणून तू सुखरहित व नाशवंत या मनुष्य शरीराला प्राप्त होऊन माझेच भजन कर. पार्थ, माझ्यात मन ठेव, माझा भक्त हो, माझी पूजा कर, मला नमस्कार कर. अशा रीतीने आत्म्याला माझ्याशी जोडून मतपरायण होऊन तू मलाच प्राप्त होशील. अशा रीतीने 9वा अध्याय समाप्त. जय श्रीकृष्ण.